कुठेतरी युट्यूबची अर्निंग ते चांगल्या कामाला कुठेतरी आपण घालवू ना, त्यात काय आहे तेव्हा. तर चला ही सायकल त्याला देऊ आणि त्याचा आनंद काय आहे ते मला बघायचं आहे. तर ही सायकल त्याला गिफ्ट मध्ये आज देणार नाही, लई जास्त भारी वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? लहान मुलांसाठी इथं 10-15 मी बॅगे घेतले ते. त्यानंतर हे बघा इथं इथं पॅड आहे ती. खुश आहे ना? उद्या सायकल घेतो जमल ना? मग आज झोपणार का नाही? रात्री झोप लागेल का आता? नाही बा इकडे काय म्हणते, काय सांगते ह्याच्याबद्दल, काय सांगत होती? हा त्याला वया पुस्तक सगळी मी दिले, दप्तर पण का ह्याला पुस्तक नाही, ह्याला वया पुस्तक नाही का? माझं दप्तर पण मी त्याला दिले. कशामुळं? माझ्याकडे की दुसरे नाही पण ह्याला का, ह्याला आई वडील देत नाही ते घेऊन नाही का? त्याची आई वारली, त्याची आई वारली. वडील वडील इटभटीवर वडील देत नाही का? नाही मग हे कोणाकडे असतं? आमच्याकडे असतं. तुझ्याकडे ना आजीकडे असतं? हा, सायकल माझ्याकडे असती तर मी चालला असता. म्हणजे जर ह्याच्याकडे जर सायकल असती तर ही सायकल घेऊन शाळेत गेला असता? लांब पोचला असतो. लांब पोचला असता होय? पोचला असता. पोचला असता होय? पोचला असतो. बा मोठं होऊन काय बनायचंय? पोलीस बनायचंय. राहायला कुठं आहे? नाव काय ह्याचं? किसना. शिकणार ना चांगली? खरं? ठीक आहे. मी तुला उद्या त्याला उद्या मी एक सायकल वह्या पुस्तक घेऊन देतो उद्या. जमल ना? सायकल कसली पाहिजे? भाऊ उद्या आपण जाऊ आणि ह्याला मी सायकल, ह्याला वह्या पुस्तक आणून देतो. शाळा शिकायची सांगतो. शिकणार ना शाळा? खरं बरं बा. हे भावांना खोटं बोलत नाही. आता मी टेंट लावला इथं पाठी. टेंट दाखवा पाठी माझं. टेंट दाखवा इथं. टेंट आहे का? सायकल टेंट हे का समजा इथंच आहे माझं. मी टेंट लावला आणि मी कुठलं आंबे, कुठलं गाव आहे? आंबवडे माकोशी. आंबवडे ना? आंबवडे गावाच्या नॉर्मल थोडं पुढं आहे. आणि मी आता टेंट लावला होता ना, मग हे आली माझ्यापाशी. मग टेंट लावा ह्यांना मला मदत केली. आणि मी आता ऐकलं, मी हे इथं हे बघा दूध गरम केलं, दूधच गरम केलं म्हणलं दूध प्यावा म्हणलं जरा थोडं. आणि मला सहज कानाव ऐका आलं की ही पोरगा माझ्या मागा जर हसून ठेवू नये, पण ह्याला आई नाही. आणि मेन एक गोष्ट आहे की वडील आहे, तर वडील पण कामाला जातात, त्यांची परिस्थिती चांगली नाही. तर ह्याची इच्छा होती की मी ह्याच्यापाशी जर सायकल असती तर बस सायकल घेऊन मी लवकर शाळेत पोचलो असतो. तर ह्या लहान मुलाला मी उद्या त्याला एक सायकल घेऊन देणार नाही, आणि एक सायकल आणि एक ह्याला वह्या पुस्तकं दप्तर मी आणणार नाही. तर तसं काय नाही बाबा की मला भारी वाटतंय आणि सोशल बाजी स्टंट तुम्ही असं काही करत नाही. एक दाखवून देतो की बाबा नाही बाबा मी मदत करतो बा थोडीफार. जर मला वाटलं का नाही मदत करायची, मी मदत करतो. तर ह्याला मुलाचं नाव आहे काय? नाव आहे दादा? ठीक आहे. तर ह्या मुलाला उद्याच्याला मी एक सायकल घेऊन देणार नाही, दप्तर वह्या पुस्तकं ह्या मुलाला मी देणार नाही. आणि देव महादेव मला असंच थोडेफार तरी पुढं लहान मुलांची मदत करायला थोडीफार बळ देऊ, ताकद देऊ. तर उद्याच्याला पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की ह्या लहान मुलाला मी उद्या सायकल मला घेऊन देणार नाही. मला माहित नाही मी व्हिडिओ टाकल का नाही, कारण की मला अशा गोष्टी मदत केला दाखवायला वाटते त्या, तरी पण मी करणार नाही. खुश आहे ना? उद्या सायकल घेतो जमल ना? मग आज झोपणार का नाही? रात्री झोप लागेल का आता? झोप नाही लागणार रात्रीला आता? नाही लागणार. आता ह्याला आशा लागली, आशा लागली आता आशा लागली. आणि तुला शब्द आहे माझा, मी तुला उद्या त्याला दुपारी सायकल देणार ना. उद्या कुठे आहे दुकान? इथं आसपास कुठे? बोरमध्ये ना? आंबवडे दुकान आहे सायकलची. कुठं आहे मग? बोरला आहे ना? बोरला. ठीक आहे, आपण जाऊ उद्या त्याला. मला थोडी मदत करा, म्हणजे मला फक्त निघून आणून सोडा. फक्त काय करू, ह्याला मी उद्या सायकल घेऊन देतो. याला उद्या सायकल याला काय लागेल ते मी ह्याला घेऊन देतो उद्या त्याला. जमल ना? पाणी पंप. ठीक आहे, एक पंप. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम काय नाव आहे? गुड मॉर्निंग फ्रॉम आंबवडीच्या पुढं 1 किलोमीटर. बरोबर आहे ना? माकोशी बांधारा. तर माझ्या पाणी बघता ही माकोशी बांधारा आहे. इथं मस्त टेंट आहे, पण एक टेंट शेजारी होता, एक टेंट काढलेला आहे. इथं एक सायकल आहे आपल्या उभी. गंभीर विषय आहे, नवीन दिवस आहे आणि नवीन कांडोबाचा आजोबा का माझ्या पाठीमागे लागून सकाळ हात धुवून तर लागलेला आहे फायनली. ही बघा काय झालं बा.
कांडोबा बाबा का लागला मागे भावनो. ही ना चेन बदल लागते. चेन अशी वाकडी तिकडी झालेली. ही बघा ही थोडं बघून तरी घ्या. ही बघून घ्या. हे बघा ही बघा हाय का. ही बघा थोडं हे बघा. तर ही चेन मला बदलायला लागेल लवकरच. अरे काय असली कसली चेन नाही जिंदगीत पहिलं ना. असली चेन एवढी ती वाकडी तिकडे नाही व्हायला पाहिजे. नाश्ता चालू आहे पोहायचा. पोह जागेला पोच झालतंय. आपलं कुठलं गाव भाव तुमचं? आंबोडे ह्या गावामधून फॉलोअर भाव ते बघा आपलं नाश्ता घेऊन सकाळ ती काल रातचीच आहे. ती काल रात्री हुडकत होती मला इकडे. मग त्यांना वाटलं होतं मी कुठे बांधायला झोपलो असं म्हणून हुडकत होती रात्री. वा काय पव इथं. टेंट काढून भावनो मी एका फुलल्या इथं वस्तीवर आलेलो ह्या काय आणि ह्या इथं आता मी सायकल लावणार आहे आणि आंघोळीला जाणार नाही. ह्या भाऊ संघ भाऊ म्हणलं हिरवणीच आंघोळीला चालतंय म्हणलं तर आता हिरवी निघालूया. आता ही आखी डिक्की घेऊन जातो. सायकल ह्या इथं लावतो पुढं. मामा कुठं लावू सायकल? ठीक आहे इथं पुढं लावतो सायकल. आजी बरं आहे का? आजीचं बरं एकदम. आजी मस्त बसते त्या. चला इथं सायकल लावतो जरा मी आणि तू आंघोळ करून नाश्ता तर झालेला आहे माझा. आता मस्त अशी आंघोळ झालेली आहे ह्या हिरीमध्ये. आता चला सायकलीकडे आला फोन. तर ओके भावांनो ह्या ठिकाणात सायकल उभा केलेली. आंघोळ करून आलो एकदम मस्त मध्ये. आणि आता मला जायचं आहे भावांनो भोरला. इथून भावांनो भोर किती आहेत ना? ठीक आहे. इथून मला 15 किलोमीटर जायचं आहे. कशामुळे जायचं आहे? पाठीमागचा व्हिडिओ जर कोणी बघितला नाही तर जाऊन बघा. इथं ना एक लहान मुलगा राहतो खाली. तर त्या लहान मुलाचे असं म्हणणं होतं की त्याला वडील नाहीत ना. तर त्याची आई पण नाहीत. त्याला वडील आपलं आई नाही त्याला वडील आहेत पण वडील पण दुसरीकडे असते. तर ती पोरगा मला म्हणला की माझ्यापाशी जर तुमच्यासारखी सायकल असते ना तर मी पण शाळेत लवकर पोचलो असतो. ती पोरगा इथनं 3 ते 4 किलोमीटर रोज सकाळ संध्याकाळ चालत जाऊन येऊन करतोय. तिसरीला लहान मुलगा आहे. तर मग त्याची परिस्थिती ऐकली मला खूप जास्त वाईट वाटलं. मग त्याला थोडं मी म्हणलं एक सायकल घेऊन द्यावी. त्यानंतर वह्या पुस्तकं दप्तर जेवढं पण लागतं आहे काय तेवढं त्याला घेऊन द्यावं. तर मला मित्र घ्यायला यायला लागलेला आहे आणि मला भारी वाटतं आहे. मी काहीतरी करतो या आणि जे पण करतो ती आपली यूट्यूबची इन्कममधनंच थोडंफार मी हे करतो या. मला ही गोष्ट दाखवून द्यायची नव्हती पण काय माहिती माझ्यामुळे अजून कोणी इम्प्रेस होऊन अजून लहान मुलांची कोणी मदत करेन. तर त्याला जाऊ. मेन गोष्ट काय नव्हतं की त्या लहान मुलाला जर सायकल घेऊन दिला शाळेत ते लवकर पोचन. मला ती लई वाईट वाटलं ते बघून. त्याची बहिणीने मला सांगितलं. तर ही गोष्ट मी आज करणार नाही आणि लई भारी करणार नाही. तर मित्र यायला लागला आहे मला घेण्यासाठी. तर मी जाणार नाही. इथनं 1-2 किलोमीटर इथं जाणार नाही. मी खाल्ल्या गावात मित्र तिथे घ्यायला. मग तिथनं आम्ही भोरला जाणार नाही घेण्यासाठी. भाऊ गुड मॉर्निंग. काय चाललंय? बरं चाललंय ना? मस्त एकदम ओके. तर आता आम्ही निघालेलो आहे 2 जण भोरला झालेलो आम्ही. इथनं वर किती लांब आहे? भोर 14 किलोमीटर. तर आपल्या इथनं 14 किलोमीटर जायचं आहे आणि आपल्याला ती काम करायचं जी कामासाठी आपण निघालेलो आहे. ही कोपरा ही कोपरा हा समोरचा सीन. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पिक्चर शूटिंग असताना मीच लागते त्या ठिकाणी उपाय म्हणजे भोरचा वाडा. ही बघा ही वाडा आहे भोरचा वाडा. खूप जास्त भारी वाटतं. छावा पिक्चर शूटिंग जेवढे बी पिक्चर शूटिंग होते ना तेवढे समजे ह्या ठिकाणी होते. ह्या ठिकाणी आणि ही ती जागा आहे भोरमधली. ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की त्या मुलाला मला काय पण करून सायकल गिफ्टमध्ये द्यायची कारण की त्याची परिस्थिती लई नाजूक आहे. मेन गोष्ट त्याला आई नाही. त्याला आईची माया नाही मिळाली. दुसरी गोष्ट त्यापाशी वडील असते ते पण त्याचा वडील बाहेर असते. त्याला लाडपूर ऐकून नाही आणि ती गोष्ट मला लई जास्त वाईट वाटली. तर रोज ती म्हणला मी 4 किलोमीटर रोज चालत जाऊन येऊन रोज करतो शाळेतनं. तर त्यामुळे म्हणलं त्याला एक सायकल गिफ्टमध्ये देऊया आणि त्याला जरा थोडं आपण देऊ म्हणलं. आपल्या ज्यांना तेवढं करायचं आहे आपल्याला. तर चला सायकल बघू कुठली आहे ती. भाऊ सायकल दाखवा घे. ही सायकल भावांनो मी आज एक लहान चिमुरड्या मुलाला गिफ्ट देणार नाही. ही माझ्यासाठी खरंच खूप जास्त मोठी गोष्ट आहे कारण की ती पोरगाजी म्हणलं होतं का नाही मी रोज चालत जाऊन येऊन करतो उशीर होतो आणि जर सायकल असती माझ्यापाशी तर मी लवकर शाळेमध्ये पोचलो असतो. जरा थोडं लवकर घरी आलो असतो. ती गोष्ट भावांनो तुमच्या गाणा भावाच्या मनाला लागली आणि म्हणलं नाही आता सायकल दिलीच पाहिजे म्हणलं. तर त्याला ही सायकल देतो या.
थोडी तरी युट्यूबची अर्निंग गेली ती चांगल्या कामाला कुठेतरी आपण घालवू ना, त्यात काय आहे तेव्हा. तर चला ही सायकल त्याला देऊ आणि त्याचा आनंद काय आहे ते मला बघायचं आहे. तर ही सायकल त्याला गिफ्टमध्ये आज देणार नाही, लई जास्त भारी वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? एक नंबर. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला कसं वाटतंय भाऊन? भारी वाटतंय ना? त्यांना काहीच माहित नाही, पण माझा आनंद मी त्यांच्यावर करतोय. असं द्या, ही सायकल आम्हाला पॅक करून द्या आणि जे सेटिंग नंतर पण डावलून द्या आणि पॅक करा. सायकलची पहिली राड मी घेतोया बोर ह्या गावामध्ये. आता सायकल घेतलेली, आता मला काय घ्यायचंय, आता मला फक्त घ्यायचंय वह्या पुस्तकं दप्तर जिथं लागतंय ते घ्यायचं आहे. तिथं निघायचं या मस्त मध्ये. चला आता बिल करतो मी आधी. मला वाटतंय मला सायकल घेऊन निघालोय ना, मला आठवायला लागलं माझं. बस बस बस, लय पळवली, लय लांब गेली. ओके, ब्रेक वगैरे सगळे ओके. तर एक पंप मला ती म्हणला होता, एक पंप पण घेऊन या येताना दादा. तर ठीक आहे, एक पंप पण घेतलेला या आणि सायकल पण एकदम मस्त मध्ये वगैरे सायकल घेतलेली या. तर त्या चेहऱ्याला आनंद काय होतो या, काय आनंद होईल. चला अरे वा, अरे ही पण घेतली अभ्या. अरे हा, त्याला हीसला घेतलेलं, ही लावायला त्याला लय भारी वाटेल. टुक 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 वाजताना त्याला माझी आठवणी सारखी. चला तर भावांनो, लहान मुलांसाठी इथं बॅग घेतले ते. त्यानंतर ही बघा इथं तिथं पॅड आहे ती. तर हे पण काहीतरी 10-15च्या आसपास एवढे घेतो. तेव्हा हे अजून बॅग आहे तिथं, एवढं समजा घ्यायचं या. दान करायचं रे भाऊ, दान करायचं. गरीबाच्या घरी दान करायचं भाऊ. आशीर्वाद कमवायचा. तर थोडी मोठी नाही ठेवायची, बारकी नाही घ्यायचं काय, एवढीच मोठी ती. 2 डझन वह्या घेतो मी, 2 डझन वह्या दोघं. आता मला आनंद व्हायला लागलाय लय. आता ह्या भाऊची माझी कालजोळ झाली आहे आणि संघ या सांगतो. आणि ह्या भाऊनं आता ह्या माझ्याकडून सायकल दिली मी, आणि ह्या भाऊकुंड पुस्तकं आहेत. ही पुस्तकं माझ्याकडून नाही ती, आणि ही पुस्तकं 2 डझन आणि पेन ही भाऊकुंड आहे. तर ह्यामध्ये भाऊचा खूप मोठा सहयोग आहे. त्यानंतर आम्हाला अजून 2 आमचे हे कार्यकर्ते, आमचे 2 मित्र आहेत, आणि हे पण ह्यांची ना आमची ओळख पण 2 दिवसापूर्वी झाली. तर आता ही समजा आम्ही निघालो घेऊन. तर चला बघूया, मजा येते ना? एक नंबर. भाऊ कसं वाटतं? एक नंबर. काय पण मला चांगलं काम करताना चांगलंच वाटतं. नेहमी. चला, तर एकच गोष्ट म्हणतो, जर तुम्ही कमवताय ना भाऊ महिन्याला 50,000 60,000 जर तुम्हाला पगार आहे, 20,000-30,000, त्यातलं 2,000-3,000 तरी दान करा रे भाऊ, खरंच करा. आणि गरिबांना करा. त्यातमध्ये आणखीन एक मदत काय झाली तुम्हाला सांगतो इकडे. आता ह्यातमध्ये आणखीन एक खूप मोठी मदत आहे. आता ह्यांचा माझा काही परिचय काहीच लागला नाही, पण काल ह्या इथं मी सायकल नीट करायला आलो होतो. सायकल नीट करायला आल्यानंतर ना आमची थोडी नॉर्मल ओळख झाली. आणि ही भाऊ येतं ना, ही भाऊ हे आहेत इथं जॉब करत येतं. ह्यांच्या माझं आता चांगलं बॉन्डिंग झालं, ह्यांच्या नात्यानं आमचं चांगलं बॉन्डिंग झालंय. तर हे काय म्हणलं, जर तुम्ही ते जर दान करता येतं तर त्यातनं थोडंफार मी पण करतो. जसं त्या भाऊनं आपल्याला पुस्तकं दिली 2 डझन, तसं त्या भाऊनं ह्यात दप्तर आहे ते आणि पॅड आहे ते. दप्तर 10 दप्तर आणि पॅड आहे ती. तर धन्यवाद मनापासून बघा खरंच. आणि ही आपल्या महाराष्ट्रातली माणसं आहे ती, आणि प्रत्येकानं मदत केली पाहिजे. जर तुम्ही कमवता ना भाऊ महिन्याला 30,000, 40,000, 50,000, तर मी काय म्हणतो, त्यातला 2-3 हजार रुपये काढून गरीबाच्या मुलाला, ज्यांच्यापाशी काहीच नाही त्यांना दान करा. काय येतं? आणि आपण तर बघतो तर महिन्यामध्ये किती पण पैसे खर्च करतो. सहज आपण 1000-2,000 खर्च करतो कुठे गेलो बाहेर. तर लहान मुलाच्या लेकरासाठी ती खूप मोठं आयुष्य आपण घडवू शकतो लहान मुलाचं. तर आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे त्या. तर चला येतो आम्ही, आणि धन्यवाद बरं का मनापासून. नक्की भेटा परत. बोरमधली माणसं लय एक नंबर दिलं. चला, होलसेलच्या दुकानामध्ये मला 1 नंबर टी-शर्ट भेटलेला आहे. तर ही टी-शर्ट घालून आता तुमचा गणेश भाऊ निघाला आहे सायकल वह्या पुस्तकं गिफ्ट करण्यासाठी. तर चला भावांनो, हे तर आपली गाडीमध्ये समजा सामान टाकलेलं आहे. अरे उद्घाटन तुम्ही लागला काय तर करायला सारा साईडला घ्या. चला आता आम्ही काय करतो ना, आपला दादा आपली गाडी घेऊन येणार नाही, आणि आम्ही सायकल माणसं एवढी चालती काय समजना झालंय. माझ्या काळजात लय दाग दाखवायला लागले, माहित नाही कशामुळं दाग दाखवायला लागले. त्या पोरात जसं जवळ निघालो नाही असं दाग 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 दाखवायला लागले काळजामध्ये माझ्या. काय माहिती कशामुळे होतं का नाही? वेगळं वाटतं, एक जरा थोडं वेगळं वाटतंय काहीतरी. आणि मनात सारखं विचारतोय की त्या मुलाच्या मनात आता काय चाललं असेल.
चला बघू चला चला त्याला बघू आपण. माझ्या जवळ राहिले आता सायकल. कृष्णा माझी सायकल बारकीचे बारकी आणली तुझ्यासाठी. कशी आहे? मला काल काय म्हणला, मला शाळेत जायला लय उशीर होतो, चालत जायला लागतं मला एवढे लांब. मला लय वाईट वाटलं. एकटाच चालत. हे का नाही भाऊ मुलगा, हे एकटा 4 किलोमीटर हितनं चालत जातो. हे 4 किलोमीटर हितनं रोज सकाळ संध्याकाळी चालत जायचं यायचं. ह्याला आई नाही भावांनो, आणि ह्यानं आई जर असतं आईकडे हट्ट केला असता ह्या मुलानं, किंवा मला सायकल दे आई, मला सायकल दे आई. पण असू द्या, कोण नाही कोण असतंच. आई काय म्हणते ते, देव कोणाला ना कोणाला म्हणून पाठवतो. चला दप्तर आणले ती, अजून लहान मुलांना दप्तर या गाडीतून सामान काढू बाकीचं. बघा आता लहान मुलांना पण आम्ही बरंच काही सामान आणलं. कुठं आहे लहान मुलं, कुठे आहे? तू म्हणल्याला मला दप्तर पाहिजे, तुला दप्तर हे तर तुला एक दप्तर नवीन. हा हे बघ, शाळेत जातो ना? कुठल्या शाळेला आहे? कुठं? त्याच्या बरोबर आहे त्या पोलीस ताईला द्या पहिलं. पोलीस ताई कुठे गेली? ही पोलीस ताई. ही मला काय म्हणते माहिती का? ही म्हणली ती मला पोलीस व्हायचे म्हणली, मला पोलीस व्हायचे म्हणली. आता पोलीस म्हणून दाखवायचं काय आम्हाला? हा मी बघा येणार नाही. अजून कोण कोणत्या शाळेत? तू पण येते शाळेमध्ये? त्या जात राहता. या भाऊ चला कृष्णाचं घर बघू आपण. आहे कुठं त्या आजी कुठे आहे? कुठलं घर? ही घर आहे तुझं? ही कृष्णा, ही तुझी सायकल. ओके आजी नमस्कार. तुमच्या कृष्णाला आम्ही सायकल आणून दिली बघा. आता काल रात्री आमच्या पुढे आलं होता वर, आम्हाला म्हणला की मला शाळेत जायला यायला उशीर होतो, वर एकट्याला लांब लांब चालत जायला लागतं यायला लागतं. तर त्यामुळे बघा त्याला सायकल आणली बघा. मी सोलापूरचा या. आता रोज असं शाळेत जाणार नाही रोज. आतापर्यंत 2-2 पावलाला कुठे इथं आला असता आतापर्यंत. आता कुठे गेलं बघितलं आधी. कसं वाटतंय तुला? भारी वाटतंय ना? बरं का तुम्हाला आता पंप पाहिजे, पंप दिलाय. हा आता घरी घेऊन आता घरी घेऊन जा. त्याच्या डोक्यात कधी घरात कधी घरात नेलं असं त्याला झालंय आता, कधी घरात नेलं. पूस तिला. तर ही सायकल भावांना मी कृष्णाला दिलेली आहे. मला लई जास्त भारी वाटतं की मी आज कोणाला तरी सायकल भावांना मी दिलेली आहे. कारण की आयुष्यामध्ये भावांनो मला एक गोष्ट कळते बरं का, मला एक सांगायचं आहे. ही जी आपला महाराष्ट्र आहे का ना, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानुसार चालणारा हा महाराष्ट्र आहे. आणि आपल्या मराठी माणसानं प्रत्येक एकमेकाला मदत केली पाहिजे. का मदत केली पाहिजे? कारण की भावांनो आपला महाराष्ट्र एकीकडे आणि भारत पूर्ण एकीकडे आहे. त्यामुळे एक सांगतो भावांनो, ही महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यातमध्ये महाराजांची आपल्याला शिकवणं की एकमेकाला आपण मदत केली पाहिजे. तसंच भावांनो मला काय माहित नाही मी का मदत केली, पण एक मला आतनं वाटलं की नाही बाबा ह्या लहान मुलांना थोडीफार तरी मदत केली पाहिजे. तर मी मदत करतो या, आणि खूप जास्त भारी वाटतं या. तुम्ही सुद्धा मदत करत जावा. आता मी निघतो माझ्या फुल्या दौऱ्यावर. बाकीचं आम्हाला ह्यातमध्ये आमच्या मित्रांना मला खूप खूप जास्त सपोर्ट केला आहे. आमच्या मित्रांना खूप जास्त भारी धन्यवाद मला पण सपोर्ट केल्याबद्दल. कुणाच तरी चांगलं होतंय आणि आपण समजेजण आपण एक आलो या, आणि एक येऊन कुणाच तरी चांगलं केलं. काय माहिती आयुष्यामध्ये पुढे जाऊन अजून आपण कुणाच चांगलं करू. हां तर हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं ही मराठी महाराष्ट्राला दिलेलं विचार येतं ते आपण जपून ठेवलं पाहिजे. चला आता कृष्णाला सोडूया त्याच्या घरी आणि आपण जाऊया आपल्या घरी, म्हणजे पुढं आपल्या दौऱ्यावर. विचार करा नाही त्याचा फक्त एकच म्हणणं, ही सायकल माझ्या घरात कशी जाईल ही त्याचा फक्त मला एकच गोष्ट आहे. माझी सायकल कोणी माघारी नेली, त्याला असं वाटतं माझी सायकल नेली कोणतरी माघारी. जास्त वेळ तिथं ठेवली की परत येतील का काय.
हा रोजची सायकलची जागा कुठली लागा तुझी? तर हे आहे कृष्णाचं घर. अरे वा, फिरा की जाऊ. बघू का? तर ही आहे आता योगाला कृष्णाच्या घरात जायचा. तर ही आहे बघा काहीतरी कृष्णाचं घर आहे बघा असं. बघा ही चुले बघा कृष्णाच्या घरची कुठली ही आहे ना कृष्णाची आई. तर ही कृष्णाची आई बघा इथं कृष्णाच्या आईचा फोटो या जी कृष्णाला लहानपणी सोडून गेली तर आई मग त्याला आईची माया कधी मिळली नाही बाबा. लक्षात राहून द्या एका मुलाला आईची माया मिळत नाही ना तेव्हा खरंच लय वाईट वाटतं. तर भावांनो आता मी आलोय आपल्या सायकलीपाशी. माहित नाही का पण मी माझ्या सायकलला शिवल्यावर मला खूप जास्त भारी वाटतं. मला लय भारी वाटतं. मला वाटतं की खरी जिंदगी माझी सायकली होय. मला 4 चाकी ही मला नको. मला असं वाटतं की माझी सायकल समजी जिंदगी असं मला वाटतं. हिच्यापाशी आलो की मला असं वाटतं की मला कुठं राहायचं टेन्शन नाही, खायचं टेन्शन नाही, काय नाही. सायकलला धरला हातामध्ये की माझा प्रपंच सगळं चालतो असं वाटतं मला. आणि सायकल नाही तर ही एक माझी प्यारी बोबो आहे. लेट्स गो माय बोबो. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? काय? की हेल्मेट थोडंसं बाहेर काढा आणि हेल्मेट हातात धरा. रेड व्हाईट होय ना? रेड ब्लॅक व्हाईट रेड मॅच झालंय. आणि इथं हा तुमचं ते ना काय युट्यूब चॅनल हाय गे मी बघितलं तुम्हाला. काय बोलतोय या? हा खोटा बोलतोय तू? हा नाही, नाही. काढलेला माझा युट्यूब चॅनलच नाही. आहे अरे नाही, आहे अरे नाही लागा. आहे तुमचं युट्यूब अरे चॅनल. ते माझा भाऊ आहे ते. नाही पण तुम्ही आहे दिसलेला. अरे नाही लागा मी नाही नाही तुम्हीच आहे. खोटं बोलतोय तू. नाही नाही तुम्हीच युट्यूब चॅनलला तुम्हीच आहे. काय गडे पोरग आम्ही बघितले. नाही लागा एक दादा. दिवसात राहिलेलो तुमचा चार्जर राहिलेला कुठंतरी परत गेलेला नाही सायकल. त्याला म्हणते ते कट्टर फॉलोवर. अरे फकड्या ओळखला तुला मी. याला म्हणते ते भाऊ खरं काय नाव आहे? म्हणताना मंथन. दही दूध करून मंथन खाऊया. खरंच बरं का आम्ही मानतो बरं का. अशी ही बारकी पोरं रोज बघतो हा रोज बघतो. ही गाडीत बसून तू आला या नाही मी इथं खेळायला खेळायला आलोय. तू बरं काय खेळायला? बरं काय कितीला खेळायला? 6वीला. 6वीला. ओके भाऊ आता जी मला टेंट लावायचा नाही की ह्या खाल्ल्या रानामध्ये लावायचा आहे. हे कुठलं गाव आहे भाऊ? कोरले. ह्या कोरले या गावामध्ये जी की भाऊ आपण रायरेश्वर किल्ल्यापासून 5 ते 6 किलोमीटर पाठीमागे आणि आजचा जे टेंट आहे का नाही ते ह्या रानामध्ये लागणार नाही. तर चला आज टेंट एकदम मस्त मध्ये लावूया. बाकी हे बघा इकडं. आणि ही सकाळच्या लागा नाही सकाळच्याला जी सूर्य निघणार आहे का नाही त्या सूर्याचा खूप जास्त भारी हे आहेत ना कोपऱ्यातनं खूप भारी मला व्ह्यू भेटेल तुम्हाला दाखवायला. तर ह्या इथं आजचा मुक्काम ह्या इथं करतो. बघू एखादं जर काही झालं का नाही खुर्चीचं नियोजन बसायचं मग तर लय भारी वाटते. एडिटिंग करत रातभर खुर्ची बसून आज आग बिग पेटवायची मस्त मध्ये. टेंट लावलेला एकदम मस्त प्रकारे. माझा माईकाची चार्जिंग उतरली त्यामुळे आता काय चार्जिंग करावं लागेल. मग त्यानंतर चांगला ऑडिओ क्वालिटी साऊंड येईल तुम्हाला. ही हे काय चाललंय की पुढे ठेवले की त्यांना लगेच फोटो काढायला लगेच ठेवलं की पुढे आपल्याला अफगाणिस्तानवर आलाय म्हणा की अफगाणिस्तानवर आलाय म्हणा की आपल्याला अफगाणिस्तान बम बम बम. काय म्हणता मावशी बोला. नाही म्हणलं काय तू मांडले काय? काय मी मग शाळेने त्यात सगळं तुझा कॅमेरा नको बाई मिस्त्री माझी आई पण मिस्त्रीच लावती मावशी. माझी आई तर हेलिकॉप्टर मध्ये बसून मिस्त्री लावते. हेलिकॉप्टर मध्ये बसून हा तिला हेलिकॉप्टर मध्ये फिरवा नेल तरी म्हणजे थांबादी मिस्त्री लावते मग हेलिकॉप्टर मध्ये तरती. असं आहे आता काय गावठी लोकांचं काय. मी पण गावकरीच आहे आता पुढल्या काय करायचं. ओके मावशीनं आणलेला आहे चहा. इकडं आहेत मावशी इकडं मावशी. ही मावशी मगाशी नव्हती ना आपल्या सगळं. मावशी आमच्या टीम मध्ये नवीन आहे सध्या. मावशी आमच्या टीम मध्ये नवीन आहे सध्या. काय म्हणता तिकडं निघते काय इकडं निघतंय समजा. आता तुम्ही डायरेक्ट टीव्हीला दिसणार. डायरेक्ट टीव्हीला हा. डोक्या पदर कशी बघा ही आपला महाराष्ट्र आहे. ही महाराष्ट्र संस्कृती आहे. कुठलीही बाई माणूस ज्या वेळेस नवीन माणसा समोरला गेले की कधी पण बघायचे तुम्ही डोक्यावर पदर घेणार जशी माझ्या आईला सवय. आता मला काय माहिती तुम्ही तिकडे व्हिडिओ काढता का काय. व्हिडिओ निघतो ही आता बघते ती माणसं समजे आपल्याला. तुम्हाला महाराष्ट्रातली माणसं बघते ती तर तुम्ही काय म्हणताल
अरे तर आता मुक्काम कोरले ह्या गावामध्ये आपला झालेला आहे आणि एवढं जास्त प्रेम मला भेटतंय का नाही सांगतो. मला एवढं जास्त भारी वाटतंय का नाही. मी म्हणतो भाऊ पैसा उपयोगाचा नाही बरं का. ही माणुसकी खूप जास्त महत्वाची आहे. जर तुमच्यापाशी माणुसकी आहे ना तर तुमचं जीवन एकदम खरं आहे. बाकी कसं वाटतंय पोरांनो? भारी वाटतंय. कुठला आहे तुम्ही? कुठला आहे? कोर ह्या गावातला या. कवा कळालं मी आलो या? मला कळालं. तुम्ही वरून आला ना कोणतं? जांभूरून आलाय. बर बर. मला त्या मुलाची मदत करून एवढं भारी वाटतंय का नाही आज. मलाच वाटतंय नाही यार, मी जिंदगीत यार काय नाही काय चांगलं काम करतोय. मलाच वाटतंय युट्यूबची इन्कम येते तर त्या युट्यूबची इन्कम मधनं मी थोडंफार काहीतरी केलंय. असं नाही वा कोणाकोंडा घेऊन. आणि त्यात मध्ये जी पुस्तकं होती ना ती पुस्तकं एक जणांनी दिली ती आणि ती बॅगा एक जणांनी दिली त्या आणि सायकल फक्त मी त्या मुलाला घेऊन दिली. भारी वाटतंय खूप जास्त. मी काय ना काय करतोय बा थोडंफार तरी. आता आपल्याला टेंट ही नवीन घ्यायचं आहे. आता हे जे काही चेन लागत नाही ही आहे ना, ह्याची चेन समजी गेली कामात 3 दिवस झाले बिना चेनेत झोपतो मी. ह्याची चेनच लागत नाही. तर आता मला 10 तारखेला टेंट पण घ्यायचा आहे आणि पुढे एक काहीतरी नियोजन चालू आहे ते तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये करणार आहे. आपली कळण की मी तुम्हाला काय नवीन दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठी संपूर्ण पुढला व्हिडिओ नक्कीच बघा आणि बघा मी काय पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो या. नक्कीच काय ना काय इंटरेस्टिंग असणार आहे. तर चला असं बघतो. मला साईडचे मावशीने मागाशी जेवण आणून दिलं, जेवणही केलं. आता झोपतो. थंडी पण आहे जरा थोडी आज. तर भावनो कसं काय वाटला व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.